नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजमध्ये, ज्याचे नाव आहे भटकंती सह्याद्रीची. जेव्हा शहरातले सिमेंटचे जंगल तुम्हाला थकवून सोडतात ना, तेव्हाच हे सह्याद्रीचे हे विस्तीर्ण डोंगर तुम्हाला आपल्या कुशीत घेण्याची साथ घालू लागतात. आणि अखेर खूप दिवसातून मी त्या साधेला ओ दिली. आणि मग काय, काढली ना गाडी बाहेर, बॅग उचलली, ब्रश, रंग, जेवढे लागतील तेवढे सगळे साहित्य घेऊन निघालो. अशा वाटेंवर निघालो जिथे रस्ते संपतात, पण निसर्गाची खरी अनुभूतीची चाहूल होते. कित्येक दिवसांनी ती हँडलची पकड, इंजिनचा तो आवाज, टायराखाली चिरडलेली लाल कलरची माती वेगळीच मजा देत होती. शहरातल्या या गुळगुळीत हायवेवर गाडी चालवण्याची मजा नाही, ती मजा सह्याद्रीच्या या दुर्गम आणि खडतर ऑफ रोडच्या वाटांवर बाईक बॅलन्स करताना येते. प्रत्येक वळणावर एक वेगळा थरार असतो आणि प्रत्येक चढणीवर एक नव्या स्वातंत्र्याचा फील असतो. इथे आल्यावरच समजते ते खरं जगणं कशाला म्हणतात. थोडाही वेळ न घालवता सुरुवात केली पेंटिंग करायला. जसा मी डोंगराच्या उंचावर गेलो तसं सह्याद्रीचा खरा चेहरा समोर येऊ लागला. दूरवर संतपणे फिरणाऱ्या त्या पवनचक्क्या व इथे वसलेली ही छोटीशी गावे. अचानक रस्त्याच्या कडेला नजर गेली. डोक्यावर सुक्या लाकडांची मोळी घेऊन जाणारी ही माऊली, पायात साधी चप्पल, अंगावर साधे कपडे, पण चेहऱ्यावर कोणतीच तक्रार नाही. इथलं आयुष्य कठीण आहे. डोंगरदऱ्याची ही जीवनशैली सोपी नाही, पण इथली माणसं कमालीची आहेत. साधी, त्यांचे विचार जुने व प्रामाणिक आणि स्वभाव अत्यंत मनमिळावू. शहरात खूप सुख सुविधा आहेत, पण इथल्या माणसांकडे अथांग व मोठे मन आहे ना, ते कधीच विकत घेता येऊ शकतं. मनाला खूपच भारी वाटतं जेव्हा मी अशा शांत ठिकाणी येतो. जसं मी पेंटिंगमध्ये रंग भरत गेलो तसं पेंटिंगमध्ये एक वेगळाच जीव येत गेला. आता आपल्या पेंटिंग पूर्णत्वाकडे आले आहे. तुम्हाला हे पेंटिंग कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. अशाच प्रकारे माझ्यासोबत सह्याद्रीची सफर आणि नवनवीन अनुभव पाहण्यासाठी जोडले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.